या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या आठवड्याभरापासून मान्सून केरळमध्ये दाखल झालाय म्हटल्यापासूनच महाराष्ट्रात तो कधी येणार आहे अशी उत्सुकता सगळ्यांनाच होती. काही कोकणातल्या भागामध्ये मान्सून आलेला आहे, त्याचबरोबर गोव्यात सुद्धा तो आलाय आणि त्यानंतर अर्थातच आता उर्वरित महाराष्ट्र जो आहे तो सुद्धा लवकरच मान्सूननी व्यापणार आहे असा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय. पण आत्ताच्या घडीला नक्की काय परिस्थिती आहे आणि मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्राला व्यापायला किती दिवस लागू शकतात, त्याचबरोबर किती प्रमाणात पाऊस पडणार आहे किंवा तो पडू शकतो याचा अंदाज सुद्धा सध्या वर्तवला गेलाय, तोच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. आधी आपण बघूयात की मान्सून नक्की कुठपर्यंत पोहोचलेला आहे. तर आपण जर बघितलं तर दोन रेषा आहेत. हवामान खात्याकडनं काय सांगण्यात आलंय आपण बघूयात. हवामान खात्याने असं म्हटलेलं आहे की साऊथ वेस्ट मॉन्सून फर्दर ॲडव्हान्स्ड ओव्हर सम पार्ट्स ऑफ द अरेबियन सी, साऊथ कोकण, सम पोर्शन्स ऑफ द मध्य महाराष्ट्र अँड मोर पार्ट्स ऑफ कर्नाटका, पोर्शन ऑफ तेलंगणा अँड आंध्र प्रदेश टुडे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी बेसिकली 8 तारखेला मान्सूननी पुढे मान्सून जो आहे तो सरकलेला आहे. मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात तो आलेला आहे, त्याचबरोबर कोकणात तो आलेला आहे आणि साऊथ वेस्ट मॉन्सून म्हणजे नैऋत्य मॉन्सून जो आहे त्याची वाटचाल जी आहे ती आता पुढे आपल्याला होताना बघायला मिळतेय असं त्यांनी बेसिकली याच्यात म्हटलेलं आहे. आता 8 तारखेला मान्सून पुढे सरकलेला आहे म्हणजे कुठे कुठे सरकलाय तर साधारण ह्या इमेजमध्ये आपण जर बघितलं तर दक्षिण महाराष्ट्रातले जे भाग आहेत म्हणजे कोल्हापूर असेल किंवा आपल्याला सोलापूर असेल, सांगली असेल किंवा इव्हन आपल्याला कोकण पट्ट्यातला काही भाग, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. सो अशा प्रकारे मान्सून जो आहे तो आता हळूहळू आपल्याला मध्य महाराष्ट्राच्या दिशेनं सरकताना बघायला मिळतोय, पुढे जाताना बघायला मिळतोय. आता पुढे आपण समजून घेऊयात की हवामान खात्याने काय सांगितलेलं आहे आणि किती प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे. आता इथे 2 मॅप आहेत आणि एक हा मॅप जो आहे हा मॅप हे सांगतो की किती पाऊस पडणार आहे आणि हा मॅप हे सांगतो की तिथे अलर्ट काय देण्यात आलेला आहे. तर इथे आपण जर बघितलं तर जो निळा भाग आहे त्या निळ्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला असतो. हिरवा भाग जो असतो किंवा डार्क ग्रीन जो असतो तिथे मुसळधार पावसाची शक्यता असते आणि जो लाईट ग्रीन भाग आहे तिथे आपल्याला असा अंदाज असतो की वाईड स्प्रेड आणि स्कॅटर्ड म्हणजे एकाच राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी पडणार नाही, पडला तरी कमी स्वरूपाचा पाऊस पडेल असा जो भाग असतो तिथे आपल्याला लाईट ग्रीन रंग त्यांनी दिलेला आहे. जिथे त्यांनी व्हाईट रंग दिलेला आहे इथे मात्र कुठलाही अलर्ट नाही किंवा तिथे पाऊस पडायची शक्यताच नाहीये असा त्याचा बेसिकली अर्थ होतो. आता हा निळा भाग कुठला आहे तर कोकण गोव्याला त्यांनी निळा रंग दिलेला आहे, कर्नाटकाला त्यांनी निळा रंग दिलेला आहे, कोस्टल कर्नाटकाला म्हणजे जो किनारपट्टा आहे त्या भागात त्यांनी निळा रंगाचा अलर्ट दिलेला आहे. त्याचबरोबर हिरवा रंग कुठे दिला आहे तर तेलंगणा, आंध्र प्रदेश या सगळ्या भागामध्ये सुद्धा त्यांनी अलर्ट जो आहे तो दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जर आणखीन बघितलं तर मराठवाड्याला सुद्धा त्यांनी हिरवा रंग दिलेला आहे, मध्य महाराष्ट्राला सुद्धा त्यांनी हिरवा रंग म्हणजे डार्क ग्रीन रंग जो आहे तो डार्क ग्रीन रंग त्यांनी दिलेला आहे आणि कोकणाला मात्र संपूर्ण कोकणाला त्यांनी निळा रंग इथे दिलेला आहे. हे आपल्याला याच्यातून स्पष्ट होतं या चित्रातनं. आता इथे बघा, आता इथे तुम्ही म्हणाल की इथे रंग जरी वेगवेगळे असले तर इथे हीट वेव्हचा इशारा का दिलेला आहे तर ते आपण पुढच्या इमेजवरती गेलो की समजून घेणार आहोत. पण इथे आता अलर्ट जे मी म्हटलं की आता इथे किती प्रमाणात पाऊस होईल ते या मॅपमध्ये सांगण्यात आलेलं आहे. या मॅपमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तिथे अलर्ट कुठला आहे तर हा भाग जो आहे जसं मी म्हटलं जो कर्नाटकाचा भाग आहे तिथे त्यांनी रेड अलर्ट दिलेला आहे म्हणजे तिथे अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्याची तीव्रता खूप जास्त असेल, त्याच्यामुळे जर काम नसेल तर घराच्या बाहेर पडू नये असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जो कोस्टल भाग आहे तिथे आपल्याला येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट असा एक मिक्स्ड बघायला मिळतोय. त्याचबरोबर आपण महाराष्ट्रात बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला येलो अलर्ट जो आहे तो बघायला मिळतोय आणि उर्वरित भारतामध्ये सुद्धा आपल्याला येलो अलर्ट दिसतोय. इथे तुम्ही जर बघितलं तर इथे ऑरेंज अलर्ट आहे पण हीट वेव्हचाही तिथे इशारा आहे. त्याचबरोबर तिथे ढगाळ वातावरण सुद्धा त्यांनी दिले म्हणजे पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता वर्तवलेली आहे. तेच आपण जर मुंबई, पालघर हा भाग बघितला तर इथे त्यांनी हीट वेव्हचा इशारा सुद्धा दिलाय आणि त्याचबरोबर त्यांनी पावसाचाही इशारा दिलेला आहे. त्याच्यामुळे काय असं होणार आहे ते आपण समजून घेणार आहोत. कशा पद्धतीने तापमान राहू शकतं म्हणजे तापमान वाढणार आहे आणि पाऊसही पडणार आहे असं का होतंय तर त्याच्यासाठी बेसिक अगदी समजून घ्यायचं झालं तर महाराष्ट्राचा जो आपला सगळा समुद्राचा भाग आहे जिथे आपल्याला कोकणाचा आपण जर किनारपट्टा जो आहे आपला सगळा तिथे एक अँटी सायक्लोन तयार झालेला आहे म्हणजे चक्राकार वारे ज्यांना म्हणतात
ते तयार झालेले आहेत. चक्राकार वारे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरत असतात आणि त्याच्यामुळे काय होतंय तर हवा जी असते बेसिकली ती एव्हरी टाइम जिकडे जास्त प्रेशर आहे त्या भागातनं हवा ही कायम कमी प्रेशर जिथे असतं त्या भागात ती ओढली जाते आणि त्यामुळे जी आर्द्रता असते, जी ह्युमिडिटी असते ती आपल्याला या आपल्या कोस्टल भागामध्ये बघायला मिळणार आहे. आता हे तिथे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन जे आहे ते तयार झालेलं आहे. त्याचबरोबर एक कमी दाबाचा पट्टा जो आहे तो सुद्धा उत्तर प्रदेशमधनं आपल्याला महाराष्ट्रातनं अजून खाली तेलंगणापर्यंत जाताना बघायला मिळतोय आणि त्याच्यामुळे सुद्धा आर्द्रता जी आहे ती आपल्याला येताना बघायला मिळते. पण ज्या वेळेला मॉइश्चर येतं त्यावेळेला पावसाची इंटेन्सिटी ही किती असेल हे सांगता येत नाही. म्हणजे सध्याचा जो अंदाज आहे त्याप्रमाणे असं सांगण्यात आलेला आहे की मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पाऊस पडू शकतो. पण जर तो सतत पडत राहिला नाही तर मग हा येणारा पाऊस जो असतो ती आधीच तापलेली जी जमीन आहे त्याला थंड करते, पण इनफ पाऊस नसतो. त्याच्यामुळे तितके ढग जे आहेत ते तयार होत नाहीत आणि त्याच्यामुळे नंतर जो सूर्य आहे त्याची जी तीव्रता आहे, त्या उष्णतेची जी तीव्रता आहे ती आपल्याला पुन्हा एकदा जाणवायला लागते, कारण की ढग तेवढे फॉर्म होऊ शकत नाहीत आणि मग जी जमीन थंड झालेली आहे ती लगेचच पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा गरम होते आणि मग आणखीनच तापमान वाढतं. हे आपल्याला माहिती आहे, हा एक साधा फेनॉमिनन आहे, हा खूप वर्षांपासून आपण हे नोटीस केलेला आहे. तर तशी जी सिच्युएशन आहे ती असल्यामुळे विदर्भात काही ठिकाणी त्यांनी हीट वेव्हचा इशारा जो आहे तो दिलेला आहे आणि त्याचबरोबर काही ठिकाणी त्यांनी कोकण पट्ट्यामध्ये सुद्धा त्यांनी हे सांगितलेलं आहे की तिथे सुद्धा हॉट आणि ह्युमिड असं वातावरण जे आहे ते आपल्याला बघायला मिळू शकतं, पण त्याचबरोबर पाऊसही पडणार आहे असंही त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आता आपण अलर्ट्स जे आहेत ते समजून घेणार आहोत की कुठल्या राज्यात त्यांनी काय अलर्ट्स दिलेले आहेत, त्यांनी नक्की काय काय म्हटलेलं आहे हवामान खात्याने. तर त्यांनी काय म्हटलंय बघा की थंडरस्टॉर्म अकंपनीड विथ लाइटिंग, heavy rain, gusty winds with speed of 40 to 50 kilometers per hour very likely to occur at isolated places in the districts of South Konkan, Goa आणि साऊथ मध्य महाराष्ट्र म्हणजे दक्षिण मध्य महाराष्ट्रातला जो भाग आहे तिथे आपल्याला थंडरस्टॉर्म म्हणजे वादळी वारे, त्याचबरोबर विजांचा कडकडाट जो आहे तो सुद्धा होऊ शकतो आणि काही ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसमध्ये आपण जर बघितलं तर तिथे आपल्याला अशी एक साधारण मुसळधार पाऊस जो आहे, हेवी रेन, मुसळधार पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर जो उर्वरित भाग आहे त्याच्याबद्दल त्यांनी काय म्हटलंय बघा की थंडरस्टॉर्म अकंपनीड विथ लाइटिंग, light to moderate rain, gusty winds with a speed of 40 to 50 kilometers per hour very likely to occur at isolated places in the districts of North Konkan, नॉर्थ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा. सो मराठवाडा आणि त्याचबरोबर नॉर्थ मध्य महाराष्ट्र आणि कोकणचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे उत्तर कोकणचा जो भाग आहे तो भाग, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातला सुद्धा उत्तरेचा जो भाग आहे तिथे सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो बघायला मिळू शकतो. लाईट टू मॉडरेट म्हणजे कमी पाऊस ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो असं हवामान खात्याकडनं यावेळेला सांगण्यात आलेलं आहे. तर ट्यूसडेचा जर म्हणजे 9 तारखेचा अंदाज आपण जर बघितला तर 9 तारखेचा काय अंदाज आहे बघा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातले जे भाग आहेत तिथे आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर पालघरमध्ये मात्र हीट वेव्हचा इशारा आहे आणि उर्वरित आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. चंद्रपूर आणि पालघर या 2 ठिकाणी हीट वेव्हसाठीचा येलो अलर्ट आहे आणि इतर सर्व ठिकाणी त्यांनी पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये लाईट टू मॉडरेट रेन आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस, हेवी रेन्स ज्याला म्हणतात तसा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने आत्ताच्या घडीला वर्तवलेला आहे. आणि पुढचे 2 ते 3 दिवसात मान्सून जो आहे तो आता मुंबईच्या दिशेनं सुद्धा येणार आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला तो साधारण 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला कव्हर करेल असा तरी सध्याचा अंदाज हवामान खात्याचा आहे. पण अर्थात याच्यात बदल होऊ शकतात, परफेक्ट अंदाज कधीच नसतो, तो पुढे मागे होऊ शकतो. पण आत्ता तरी असा अंदाज आहे की पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये मुंबईत आणि त्याच्यानंतर 15 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला मान्सूननी व्यापलेलं असेल. सो हा होता यावेळेसचा अंदाज. या आठवड्यामध्ये आपल्याला मान्सूनची प्रगती होताना दिसणारच आहे आणि त्याचे सगळे अपडेट्स वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.